नमस्कार. उन्हाळा म्हटलं की सगळ्यांनाच अगदी थंडगार असं सरबत प्यायला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. तर आज आपण चटपटीत असं कैरीचं पन्हं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे कैरीचं पन्हं तयार होतं. हे असं कैरीचं पन्हं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी 7 ते 8 दिवस तुम्ही हे पन्हं बनवून ठेवू शकता. खायला सोपं आणि प्यायला तर अतिशय चविष्ट. अगदीच कोण पाहुणे आले किंवा कुठे मार्केटमधून जर बाहेरून आपण आलो की असं थंडगार असं जर पन्हं तुम्ही 2 मिनिटात तयार करून पिऊ शकता. आपण कच्ची कैरी घेतलेली आहे, त्याची सालं काढून अशा पद्धतीने एखाद्या वाटीचं मेजर घेऊन आपण 1 वाटीवर इथे कैरीचे छोटे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे आता कैरी आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये आपण कैरी शिजवून घेणार आहोत. कैरी शिजून होईपर्यंत आपण इथे 1 चमचा जिरे आपण फ्राय पॅनमध्ये स्लो गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. तयार जिरे पावडरपेक्षा अशा पद्धतीने जिरे भाजून त्याची पावडर तयार करून घ्यायची, म्हणजे सरबताला किंवा पन्ह्याला खूप छान अशी चव येते. आता जिरे भाजून झालेले आहे, थंड करून घ्यायचं आहे आणि ते आता कुकरमध्ये आपण कैरी आपण शिजवून घेतलेली आहे. साधारण थंड झाल्यानंतर आपण ती मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर कैरी थंड होईपर्यंत आपण इथे जिरे बारीक करून घेणार आहोत. इथे मी खलबत्त्यामध्ये जिऱ्याची पावडर तयार करून घेणार आहे. तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर इथे खलबत्त्यामध्ये आपण जिरे पावडर छान बारीक अशी करून झालेली आहे. तर इथे आपण कैरी शिजवून घेतलेली ती सुद्धा थंड झालेली आहे. कैरी आपण आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. तर ज्या वाटीने आपण कैरीचे तुकडे आपण मोजून घेतले त्याच वाटीने 1 वाटीभर आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर त्याच वाटीचा मेजर घेऊन 1 वाटी साखरेचा वापर करू शकता. तर इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत आणि इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. इथे मी काळं मिठाचा वापर केलेला आहे. इथे आता मिक्सरमध्ये आपण कैरी, गूळ आणि मीठ टाकून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता गूळ आणि कैरी छान बारीक करून झालेली आहे. तर आपण चाळणीमध्ये काढून गाळून घेणार आहोत. म्हणजे आपण पन्हं तयार करतो त्यावेळेला पन्हं तयार करून झाल्यानंतर ते पिताना आपण मध्ये आंब्याचे छोटे असे तुकडे येतात, तर त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने गाळून घ्यायचं. तर इथे आता आपण गूळ आणि कैरी आपण बारीक करून घेतलेली आहे ती आपण आता गाळून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण चाळणीवर व्यवस्थित असं चमच्याने आपण ते गाळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आंब्याचे छोटे छोटे असे तुकडे आहेत किंवा गुळाचे मोठे असे तुकडे राहिलेले आहेत. तर ते पुन्हा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. तर इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सर स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आता गूळ आणि कैरी आपण गाळून झालेली आहे. अशा पद्धतीने जे आपण पन्ह्यासाठी तयार करून घेतलेलं गूळ आणि कैरीचं पन्हं आहे ते एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. तर इथे गाळून घेतलेलं कैरी आणि गुळाचं छान असं मिश्रण तयार करून झालेलं आहे. एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. छान 8 ते 10 दिवस छान टिकलं जातं. इथे आपण आता थंडगार असं पन्हं तयार करून घेणार आहोत. तर पन्हं तयार करण्यासाठी एक मोठा बाऊल घेणार आहोत. तर बाऊलमध्ये आपण आता मिश्रण जे तयार करून घेतलेलं आहे पन्ह्याचं ते आपण 4 ते 5 चमचे आपण इथे वापर करणार आहोत. जसं तुम्हाला पन्हं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. तर इथे मी 2 ग्लासासाठी 6 ते 7 चमचे पन्हं जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपण इथे वापरणार आहोत. शिल्लक राहिलेलं पन्ह्याचं मिश्रण आहे ते काचेच्या बरणीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. इथे मी भाजलेल्या जिऱ्या पावडरची 1 चमचा इथे आपण जिरे पावडर वापरणार आहोत. इथे तुम्हाला जर जिरे पावडर आवडत नसेल तर तुम्ही वेलची जायफळ पावडर वापरू शकता. इथे आपण आता थंडगार 2 ग्लास पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे मी 2 ग्लास हे पन्हं बनवणार आहे त्याच्यासाठी इथे आपण थंडगार असं 2 ग्लास पाण्याचा वापर करणार आहोत. अचानक कोण पाहुणे आले तर अशा पद्धतीने तुम्ही हे थंडगार असं पन्हं बनवून देऊ शकता. अतिशय चविष्ट असं हे पन्हं तयार होतं. तर इथे आपण 5 ते 6 चमचे मिश्रण घेतलेलं त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास आपण हे पन्हं बनवून घेणार आहोत. ते तुम्हाला पन्हं कितपत बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे पन्हंचं ते तुम्ही मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. हे असं पन्हं तुम्ही जर बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा
छान अगदी थंडगार असं हे तुम्ही पन्हं कोण पाहुणे आले तर तुम्ही देऊ शकता. तर हे पन्हं बनवण्यासाठी आपण इथे थंड पाण्याचाच वापर केलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर आणखीन थंडगार असं हे पन्हं हवं असेल तर इथे तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. तर इथे आपण थोडंसं बर्फाचा वापर केलेला आहे आणि आता आपण जे तयार करून घेतलेलं जे पन्हं आहे ते आपण आता ग्लासांमध्ये ओतून घेणार आहोत. मस्त चटपटीत असं हे पन्हं तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कच्च्या कैरीचं पन्हं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.